नमस्कार. कोणतीही स्पर्धा परीक्षा असू द्या, तर त्या स्पर्धा परीक्षेसाठी जे करंट अफेअर्स लागतं, तर ते आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत आणि माझ्या या YouTube चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि नियमितपणे पहा, की तुम्हाला मी याच्यातून दर्जेदार कंटेंट तुम्हाला मिळत जाईल. ठीक आहे? तर सुरू करूया आजच्या आपल्या या चॅनलला आजच्या आपल्या व्हिडिओला. तर सर्व स्पर्धा परीक्षा ज्या असतील, तर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला हे करंट अफेअर्स नक्की उपयोगी येत राहील. ओके? तर पहिला प्रश्न आहे, विच ट्रेन्स हॅव एटीएम्स इन इंडिया? कोणत्या रेल्वेमध्ये एटीएम जे आहे बघा ते सुरू करण्यात आलं. तर तुम्हाला इथं चार ऑप्शन दिलेले आहेत. सिंहगड एक्सप्रेस आहे, डेक्कन, कोणार्क की पंचवटी. तर थोडा विचार करा की कोणत्या एटीएम मध्ये ही सुविधा त्यांनी सुरू केली असेल. तर सिंहगड आहे का, डेक्कन, कोणार्क, पंचवटी? तर त्याचं उत्तर जे आहे ना ते पंचवटी आहे. ठीक आहे. तर बँक ऑफ महाराष्ट्र जे आहे, ठीक आहे, बँक ऑफ महाराष्ट्र, तर त्यांच्या विद्यमान हे प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात आलेला आहे. पंचवटी एक्सप्रेस तुम्हाला माहित असेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स ते नाशिक या दरम्यान ही वेगवान अशी आणि लोकप्रिय अशी ट्रेन धावते. तर त्याच्यामध्ये ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. तर 2025चा जो लता मंगेशकर पुरस्कार कुणाला दिला गेला? ठीक आहे, सुरेश वाडकर आहेत, उत्तरा केळकर आहे, कुमार मंगलम बिर्ला की सचिन पिळगावकर? तर हे बाकीचे जे तीन आहेत, पहिले दोन तर एकदम ते गायकी क्षेत्रामध्येच आहेत. ठीक आहे. सचिन पिळगावकर हे अभिनेते आणि काही प्रमाणात गायन पण त्यांनी केलेलं आहे. तर हे तीन सोडून कुमार मंगलम बिर्ला हे त्याचं अचूक उत्तर आहे. त्यानंतर पहिला जो पुरस्कार दिला गेला बघा 2025चा, तर ते तुम्हाला नाव माहित आहे का? तर त्याच्यावरती पण प्रश्न येऊ शकतो. एक प्रसिद्ध अशी व्यक्ती, राजकीय व्यक्ती आहे, तर तुम्ही ते बघू शकता. त्यानंतर भारताचे जे पहिलं संविधान पार्क जे आपण ज्याला म्हणतो, तर ते कुठं स्थापन करण्यात आलं? तर ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शोधूया. तर नागपूर, रमाबाई नगर, मुंबई, पिंपरीमध्ये आहे की ती महाडमध्ये आहे? तर नागपूर ही तर दीक्षाभूमी आहे हे आपल्याला माहित आहे. रमाबाई नगर मुंबईमध्ये आहे ती वसाहत. तर त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं का? किंवा पिंपरीमध्ये किंवा महाड जिथं चौदार तळ्याचा सत्याग्रह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला होता. तर अशी ही चारही ठिकाणं खूप महत्वपूर्ण अशी आहेत. तर आपल्याला याचं संविधान पार्क असं विचारलंय, पहिलं संविधान पार्क. तर त्याचं उत्तर आहे दीक्षाभूमी, नागपूर या ठिकाणी ते त्यांनी सुरू करण्यात आलं, हे आपल्याला इथून समजतं. त्यानंतर रुद्र प्रकल्प कोणत्या राज्याने स्थापन केला? आणि रुद्र प्रकल्प म्हणजे काय? हा पण प्रश्न आपल्याला येऊ शकतो. युपीएससी असेल, एमपीएससी असेल, येणारी पोलीस भरती असेल, तलाठी असेल सारख्या परीक्षा. तर एक माहितीचा तुम्हाला साठा तुमचा वाढावा यासाठी पण हे प्रश्न तुम्ही त्या अर्थानं पाहायला पाहिजेत. तर बघा, रुद्र प्रकल्प काय आहे? रुद्र प्रकल्प कोणत्या राज्याने स्थापन केला? महाराष्ट्र, केरळ, गोवा की ओडिसा? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र या राज्याने तो स्थापन केला. ठीक आहे. आणि केरळ पण कायम आघाडीवरच असतं वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये. तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र या बाबतीत. तर हे महाराष्ट्र राज्याने स्थापन केला, पण हे नेमकं काय आहे रुद्र प्रकल्प? हा पण प्रश्न असू शकतो. तर लहान मुलांच्या संगोपनाच्या बाबतीत आहे का? की कैदी तुरुंगातील मानसिकता, कैदी जे असतात तुरुंगातील त्यांच्या मानसिकतेचा अभ्यास करण्यासाठी ते बनवलंय का? की महिला सक्षमीकरण आहे की ज्येष्ठ नागरिक आहे? तर आपल्याला त्याचं उत्तर जे आहे ते या पद्धतीनं सोडवावं लागेल. बघा, त्याचं उत्तर जे आहे ना ते कैदी तुरुंगातील मानसिकता ओळख, हा त्याच्या प्रश्नाचं आपल्याला उत्तर मिळतं. म्हणजे काय होतं माहितीये का, की जे जेलमध्ये जे तुरुंगामध्ये जे कैदी आहेत, तर त्यांचा कधी कधी छळ होतो किंवा त्यांची मानसिकता बदलते. ठीक आहे. बिहेवियर सायन्स ज्याला असं आपण म्हणतो, मनोविज्ञान. तर त्याचा अभ्यास करण्याचं ते एक तंत्रज्ञान आहे किंवा तंत्र आहे. तर ते सुरू झालं महाराष्ट्र या राज्यामध्ये आणि कैदी जे आहेत तुरुंगातील त्यांच्या मानसिकतेसंदर्भात ते आहे. तर इथे एक कीवर्ड तुम्हाला दिसतं बघा, महाराष्ट्र गव्हर्नमेंट लॉन्चेस रुद्रा टू स्टडी व्हॉट? क्रिमिनल सायकोलॉजी. बरोबर आहे. क्रिमिनल सायकोलॉजी बिहाइंड हेनियुनियस क्राईम्स इन जेल्स. ठीक आहे. म्हणजे जे जेलमध्ये होतात तर त्यांच्या संदर्भातलं ते अभियान आहे. तर रुद्रचा फुल फॉर्म पण तुम्हाला या निमित्तानं माहीत असू शकतो का? तर ते पण लक्षात घेणं इथं गरजेचं आहे. तर 2025चा जो महाराष्ट्र केसरी झाला बघा, तर इथं थोडा गोंधळ उडू शकतो. इथं 66वा आणि 67वा असे दोन वेगळे वेगळे महाराष्ट्र केसरी आहेत, हे लक्षात घ्या. तर सिकंदर शेख आहे का 66वा महाराष्ट्र केसरी 2025चा? की वेताळ शेळके आहे, शिवराज राक्षे आहे की पृथ्वीराज मोहोळ आहे? तर
याच्यामध्ये जर तुम्ही बघितला तर सिकंदर शेख हे नाव सध्या चर्चेत होतं. वेताळ शेळके आहेत का, शिवराज राक्षे की पृथ्वीराज मोहोळ? तर त्याचं उत्तर जे आहे ना, 66वा क्रमांक जो आहे तो वेताळ शेळके, महाराष्ट्र केसरी, हे त्याचं उत्तर आहे. तर पृथ्वीराज मोहोळ सुद्धा महाराष्ट्र केसरी आहेत. तर ते कितव्या क्रमांकाचे आहेत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. तर तो कितवा क्रमांक आहे तो तुम्ही नक्की सर्च करा आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये आपल्याला द्या. त्यानंतर म्यानमार देशाला समर्थन देण्यासाठी कोणतं अभियान भारत सरकारकडून राबवलं गेलं बघा, म्यानमार या देशाकडून? तर ब्रह्मा अभियान आहे का? कारण म्यानमारचंच पूर्वीचं नाव एक आहे ब्रह्मदेश असं म्हणतात किंवा बर्मा असं आपण त्याला म्हणतो. तर ते आपल्याला इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. बर्मा अभियान की ब्रह्मा अभियान की मित्रो अभियान की शेजारी अभियान? ठीक आहे, शेजारी अभियान. तर त्याचं उत्तर जे आहे ना ते आहे अ, पर्याय क्रमांक 2 म्हणजे ब्रह्मा, ब्रह्मा अभियान. ठीक आहे. तर शेजारी राष्ट्रांना आपण एक भारतीय आपला देश जो आहे तो कायम सतत मदत करत असतो आणि आपले संबंध चांगले जे प्रस्थापित करत असतो आशिया देशामध्ये. तर त्या संदर्भात आहे. तर त्याचं उत्तर आहे ब्रह्मा, ब्रह्मा अभियान. ठीक आहे, हे त्याचं आहे उत्तर. त्यानंतर विस्डेनचा जो पुरस्कार जाहीर केले जातात बघा, तर त्या ठिकाणी विस्डेन विमेन क्रिकेटर ऑफ द इयर 2025चा पुरस्कार खालीलपैकी कोणत्या खेळाडूला मिळाला हे पाहणं आपल्याला इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर राधा यादव, स्मृती मानधना की हरमनीप्रीत कौर की जिमिनाथ रॉड्रिक्स? तर यामधून आपल्याला कळतं की विस्डेन पुरस्कार देतं दरवर्षी विमेन क्रिकेटर ऑफ द इयर. तर त्याचं उत्तर जे आहे ना ते स्मृती मंधना आहे. ठीक आहे. तर पुरुषांच्या मध्ये कुणाला मिळाला तो पुरस्कार हे पण आपण इथं लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणजे पुरुषांमध्ये तो पुरस्कार मिळाला जसप्रीत बुमराह या जलदगती जो गोलंदाज आहे भारतीय संघाचा, तर त्या खेळाडूला तो पुरस्कार त्यांनी दिलेला आहे. तर ह्या अशा पद्धतीने आपण इथं अभ्यास करत राहतो आणि त्याच्यातून आपल्याला वेगळे वेगळे प्रश्न मिळू शकतात. किंवा आता मुंबईमध्ये एक पूल जो आहे बघा, कर्नाक पूल होता, कर्नाक पूल पाडला गेला आणि तो ठिकाणी नवीन पूल बांधला गेला. तर त्या पुलाचं नाव तुम्हाला माहित आहे का? तर तो सिंदूर असा तो पूल आहे. ठीक आहे, सिंदूर पूल आहे. तर असे प्रश्न जे असतात ते आपण इथं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. येणारी जी कंबाईनची पूर्वपरीक्षा असेल तर त्यामध्ये पण हे प्रश्न येऊ शकतात. किंवा पोलीस भरती असेल किंवा UPSC सारख्या परीक्षा असतील, बँकिंगच्या ज्या परीक्षा आहेत, तर त्या ठिकाणी हे आपले प्रश्न येतातच. अशा टाईपचेच प्रश्न येतात. त्यावेळी आपल्याला आता हे काहीसे सोपे प्रश्न आपण म्हणू शकतो. पण येणारे जे घटक असतील त्याच्यातून आपल्याला कठीण प्रश्न आपण याच्यातून पाहणार आहोत. त्यामुळे एक आपल्या दररोजच्या दैनंदिन जीवनातले हे प्रश्न असतात. तर नक्की तुम्ही याचा अभ्यास करा आणि माझ्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल जे असतं ते कायम काय करा, ऑन ठेवा. ठीक आहे, नोटिफिकेशन बेल जे आहे ते कायम ऑन ठेवा, म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या अपडेट्स आणि व्हिडिओची माहिती मिळत जाईल. तोपर्यंत आपण इथं थांबूया इथं. थँक्यू.